अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट आहे की बाबासाहेब भारतामध्ये आले आणि बाबासाहेबांची काही पुस्तकं ही परदेशातून आणायची राहिली होती. तर बाबासाहेबांनी एका बोटीमध्ये ते सगळे बाबासाहेबांची पुस्तकं घेऊन ती बोट येणार होती. बाबासाहेब अगदी अत्यानंदानं त्या पुस्तकांची वाट पाहत होते आणि आत्ता येईल मग येईल, अगदी लहान बाळ जसं हुरळून जातं उत्सुकतेनं वाट पाहत असतं तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकांची वाट पाहत होते. आणि मग बाबासाहेबांना तार आली की तुमची पुस्तकं ज्या बोटीमधून येणार होती ती बोटच बुडाली आणि बाबासाहेबांची सगळी पुस्तकं बुडाली. आता मी हे का सांगतोय तर त्यानंतर अशा नोंदी आहेत की बाबासाहेब अगदी लहान मुलासारखं रडले, एवढं त्यांचं पुस्तकांवरती प्रेम होतं. खरं म्हणजे पुस्तकांसाठी घर बांधणारे हे बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे घर बांधून त्यात पुस्तकं ठेवणारी अनेक माणसं असतील, परंतु पुस्तकांसाठी घर बांधणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचं पुस्तकांवरचं प्रेम. आम्हीही त्याच बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक पाईक आहोत. पण मग असं होतं की कधीतरी तुम्ही कोणाच्या तरी घरी जाल तेव्हा कोपऱ्यात कुठेतरी पुस्तकांचं एक शेल्फ केलेलं असतं. त्यामध्ये अनेक सुंदर पुस्तकं दिसतात. आपला मोह आवरत नाही की आपणही पुस्तक वेडे, आपला मोह आवरत नाही की हे पुस्तक आपण घेऊया. परंतु मित्रांनो, त्या माणसानं त्याच्या तुटपुंजा पगाराची थोडीशी काही रक्कम बाजूला काढून ती पुस्तकं घेतलेली असतात. त्यामुळं कृपा करून कुणाकडूनही पुस्तकं ही तशी घेऊ नका. म्हणजे मला हे सांगण्याचा उद्देश हा की ज्यावेळी आपण स्वतःच्या पैशातून काहीतरी गोष्ट घेतो ना, त्यावेळी ती आपण वाचतो. त्यामुळं ती पुस्तकं वाचलीच पाहिजेत, म्हणून ती तुम्ही स्वतःच्या पैशानं विकत घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची किंमत राहील. हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, तुमच्या बाबतीत आहे, माझ्या बाबतीत तर हे 100% आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कोणती पुस्तकं हवी आहेत, तुम्ही कशाबद्दल वाचतायत, नक्की कमेंट करा.